पांडुरंगा या संताशी निरवी हेची मजदी आणि दुजे काही न मागो तुझ किंवा मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या या संताशी निरवी हेची मजदी आणि तुझे काही न मागो तुझ किंवा मागो देवा विठाला 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 योऽन्त प्रविश्यमवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नादेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा याचा आवाज मोकळा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता जोडून या गुरुचरणी ठेवी तो माता प्रेसावी विनंती माझी पंढरीनाथा सेवे लागी सेवक झालो देवा
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या भरी न करावा हवे एक पॉइंट द्या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी बैसो पावली श्री गुरूंची मजरदई सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेष अध्याधरू वेकावरी अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तया जानी नामे तिथे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माझा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायांचा घ्यावी 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 माझी सेवा दीन दुर्बळाची देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर निघून ना ऐसे जे प्रेम काही कळा ऐसे जे प्रेम काही कळा जीवानी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे जे प्रेम काही कळा हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार चलो आओ जी पवन कुमार पधारो जी कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो जी कीर्तन में राम जी बोलाना लखन जी बोलाना राम जी बोलाना लखन जी बोलाना चलो आओ जी पवन कुमार पधारो जी तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो सद्गुरु
तुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मागणी ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हे चिमज दे आणि तुझे काही न मागो तुझ किंवा मागो देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला आता आपणा समोर प्रकट केलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 3 चरणाचा मागणीच्या प्रकरणातला सगळ्यांच्या सुपरिचित अभंग आजच्या सेवेकरता विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचाही 3 चरणाचा आहे आणि हा अभंग पाठण्याचा वारकरी इथं दत्ताबू हजर नसेल जरा माफी मागतो सर्कलवाडीचे पहिलं वाक्य वापरतो हा अभंग पाठ नसेल असा वारकरी उपस्थित नसेल याही पेक्षा हा अभंग पाठच नाही असा वारकरी नसेल हे कळतं ना तुम्हाला वारकरी म्हणून घ्यायचं तर मग एवढा अभंग पाठ पाहिजे मागणी ते तुझं व्रत आहे काही अभंग जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातले चाली लावून म्हणायची या रागातली चाल त्या रागातली चाल त्या रागातली चाल हे आपल्याला येत नाही त्यातलं ही मर्मज्ञ मंडळी हे अशा चाली लावून अभंग म्हणतात त्याला गुडवा येतो समर्पक चाल अभंगाचा शब्द बघून शब्द फेक केली आणि चाल मुखातनं बाहेर निघली की त्याला गुडवा येतो तसे बाकीच्या अभंगाला चाल लावून म्हणण्याची पद्धत संप्रदायात आहे पण हा अभंग म्हणताना चालही लावायची नाही हा अभंग म्हणताना टाळही वाजवायचं नाही आणि हा अभंग म्हणताना पखावजही वाजवायचा नाही वारकरी संप्रदायात उभा राहून विनंती करताना आणि हात जोडून स्तब्ध वातावरणात शांततेत म्हणणारा हा सुप्रसिद्ध अभंग आहे मागणी ते दररोज हरिपाठ झाला की ऐकता दररोज भजन झालं की ऐकता आरतीच्या आधी दररोज आपण म्हणता म्हणून पाठ झाला नसाल म्हणत तर किमान कानानं ऐकून ऐकून कानावर पडून पडून तुमचा पाठ झाला मागणी ते हा एक अभंग नाकल्पाविष्य फावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा हे नामदेवरायाचं पसायदान वारकरी संप्रदायाला पसायदान 2 एक आळंदीच्या ज्ञानोबा माऊलीचं आणि दुसरं संत श्रेष्ठ नामदेवरायांचं तुम्ही म्हणाल बुवा पदरचं सांगता का हा पंढरीला जा वाळवंटात दर्शन घ्या चंद्रभागेत आंघोळ करा नामदेव पायरीचं दर्शन घ्या नामदेव पायरी जिथं आहे तिथं नामदेवरायांचा प्रतिकात्मक पुतळा आहे पंढरीत त्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या चौथऱ्याला समोरच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या एक फरशी लावली फरशी मार्बलची आणि त्या मार्बलच्या फरशीवर कृष्णाबुवा हे अभंग लिहून काढला आणि त्याला टायटल दिले नामदेवाचे पसायदान म्हणजे वारकरी संप्रदायाचं पहिलं पसायदान आळंदीच्या ज्ञानोब माऊलीचं आता विश्वात्मके देवे येणे वाघेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे 1 आणि आकल्पाविष्य व्हावे तया कुळा 2 स्वतःसाठी मागतात त्याला भीक म्हणतात कुटुंबासाठी मागितले तर भिक्षा होते परिवारासाठी समाजासाठी मागितलं तर दान होतं पण अखंड विश्वाच्या कल्याणाकरता मागितलं तर माऊलीचं पसायदान होतं हे लक्षात ठेवायचं तसं स्वतःसाठी यातनं मागितलं नाही या अभंगात नाकल्पाविष्य त्याच्या अगोदरचा हा अभंग सुप्रसिद्ध नंतरचा पण हात जोडून म्हणायचा आणि देवाला विनंती करताना म्हणायचा मागणी ते तुझं प्रती आहे अंडरलाईन द सेंटेन्स तुझं प्रती अन्या प्रती नाही तुझ्याकडंच देवा आणि तुझ्याकडनंच पाहिजे बाकी कुणाला नको बरं द्यायचं असलं तर दे म्हणून मोकळे झाले देशील तरी पाहे
पांडुरंगा द्यायचं असलं तर दे बाबा, एक तर मागणं आमच्या रक्तात बसत नाही. आजन्म तुझी सेवा करावी आणि मोबदल्यात काही मागू नये अशी आमची परंपरा आहे. आणि ज्यानं ज्यानं आजवर मागितलं आणि हात पसरला त्याचा मी धिकार केलाय. हात पसरी जिने अधिक त्याची. हात पसरण्याचा धिकार करतो हा बुवा, तर म्हणजे स्वतः हात पसरल का? देव म्हणले मग असं गरज नसल्यासारखं मागू नका ना. महाराजांनी उत्तर दिले, हे बघ, मागणं आमच्या रक्तात बसतच नाही, पण माग म्हणत असला आणि आग्रह करत असला तर तुझं प्रती आणि एक आहे आणि स्वाभिमानी बाना पुढं देशील तर हे पाहे. द्यायचं असलं तर दे, नाही दिलं तरी काही त्याच्यानं कोरडं खाल्लं नाही. देव म्हणला, हे बघा लय अंगाला आणू नका, मागून मागताय पुन्हा गरज नसल्यासारखं करताय. काय मागणं आहे असं तुमचं? आणि मग स्वतःसाठी न मागता मागितलं. या संताशी निरवी ही चिमजदी. हे संसाराला स्वार्थी लोकांच्या वृत्तीनं माझं हे मागणं नाही. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, यातलं म्हणले माझं मागणं नाही. माझं मागणं हे कधी संपणार नाही, ते आजन्म पुरून उरणार आहे. या संताशी निरवी. निर्वी शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन कर. साधू संतांच्या चरणावरती मला स्वाधीन कर. हे चिमजदी च शब्द प्रत्यय लागला. आता म्हणले याच्या पुढचं काय दुसरं मागायचं नाही. मागत नव्हतो, आग्रह केला म्हणून मागतो. या संताशी निर्वी. साधूला स्वाधीन कर, पुन्हा 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 पुढती जन्माला येऊ द्या, पण हरिदासाची ये घरी आणि मज उपजावा जन्मांतरी. का टाटा बिर्ला अंबानीचे घरी आणि मज उपजावा जन्मांतरी. टाटा बिर्ला अंबानीचे घरी नाही ना, हरिदासाची ये घरी. बस म्हणजे साधू संतांच्या स्वाधीन करून टाक. ह्याची मजदी दोन तर चरण झाली बुवा. मागणी जगतगुरु तुकोबा त्यातनं दुसऱ्या चरणात कळते तुम्हाला साधूच्या चरणावरती व्हायचं, पण तिसरं चरण लिहिलं म्हणजे नेमकं अजून काहीतरी दुसरं देवाकडे मागितलं असावं. आता एक शब्दाला पुन्हा एकदा हायलाइट करा. एक. आता उत्तरार्ध बघा. तुका म्हणी आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची. आलं का फिरून तिथंच? आधी म्हणले मागण येते एक, दुसऱ्या चरणात म्हणले संताशी निरवी आणि पुन्हा म्हणले मज ठेवी पायी संताची. म्हणजे अख्खा अभंग उलता पालता करा. मागणं एकच मागितलं, संताला स्वाधीन कर म्हटली आणि स्वाभिमानी बाणा झटकून मोकळे झाले. विठ्ठल शर्ताचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन किंवा निमित्तानं सेवा आयोजित आहे. सर्वांना जरी ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र श्री क्षेत्र सर्गलवाडी नावाच्या आपल्या या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 7व्या वर्षातील आजची जागराची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ पारायण मंडळ सर्कलवाडीकर ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचं संयोजन केलेलं आहे ते आपल्या गावचे सरपंच संतोषजी महांगडे आणि मित्रसमूह सर्कलवाडीकर ज्या माध्यमातून सर्कलवाडीकरांचा दर्शनाचा योग लाभला ते आमचे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार योगेशजी महाराज यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. त्यानिमित्तानं संगीत विशारद भजन सम्राट आमचे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक. गायन तर सगळेच करतात बुवा, पण कीर्तनात काय लागतं हे ज्या गायकाला कळतं तो सुप्रसिद्ध गायक म्हटला जातो. हे लक्षात ठेवा. आपल्याला काय येतं हे दाखवायला गायन क्षेत्र नाही, पण असं पोषक वातावरण तयार करणं फार कमी गायकाला जमतं आणि बोटावर मोजणे इतके गायक महाराष्ट्रात अशी शिल्लक राहिले. ते आमचे परममित्र गान कोकिळा, संगीत विशारद भजन सम्राट आमचे दत्ताबुवा गुलकुडे आणि त्यांचे सहकारी आमचे माऊली महाराज. दोघांसाठी जोरदार एकदा टाळी वाज. वा वा. ते स्वर्गात असताना आपल्याला स्वर्गात असल्यासारखं वाटतं. गजन तुम्हाला त्यांच्या मुखातनं स्वर निघायला लागले तर संगीत एक ऐसी शक्ती है हर स्वर में बसे है राम. रागी जो रागिनी सुनाए तो रोगी को मिले आराम. म्युझिक इज लाईक मेडिसिन टू अस. संगीत एक औषधाप्रमाणे काम करतं. आजारी माणूस पडला तर सर्कलवाडी गावातला भोंग्यातला आवाज कानात गेला ज्ञानोबा तुकोबाचं भजन तर वृद्ध झालेल्या म्हाताऱ्या माणसाचा आजार पण निघून जातं आणि तास दोन तासापुरतं का व्हायना पण त्याला तरुण पण प्राप्त होतं. म्हणजे आजारपणही झटकून टाकण्याची ताकद संप्रदायाच्या गाण्यात आहे. मी नेहमी सांगतो, आजही सांगेन, जरा नीट ऐका. शरीराला झालेली जखम बरं करण्याचं काम मेडिकलचं औषध करतं सज्जन हो, पण मनाला आणि हृदयाला झालेली जखम बरं करण्याचं काम ज्ञानोबा तुकोबाचं भजन करतंय. ध्यानात ठेवायचं. हे तुम्ही किती उलट पालट करा हे लक्षात येईल तुमच्या. दिसणारी शरीराला जखम झाली तर ट्यूब लावाल, एखादी अँटीसेप्टिक गोळी खाल, नाही तर काही कराल, पण औषध उपचारानं दिसणारी जखम बरी कराल. पण हृदयाची जखम फक्त माऊलीचं भजन आणि जगद्गुरु तुकोबांचं भजन बरं करू शकतं. आणि ते हे उद्गार अभंगाच्या यांच्या मुखातनं चाली लावून गायले जातात.
गुरुवर्य बोधे बाबांना साधक विचारायचे, बाबा गायकानं माईकवर उभं राहिल्यावर नेमकी कोणती चाल कोणत्या प्रमाणाला लावायची? तर बोधे बाबा सांगायचे आळंदीतले. संप्रदायात काय मोठी विभूती होऊन गेली हो. बोधे बाबा निघून गेले तर वारकरी चाली पोरक्या झाल्या. बोधे बाबा सांगायचे, पोरा हो, गायक माईकवर उभा राहिला तर त्याला जर सुचत नसलं सुधरत नसलं कोणती चाल लावावी तर त्यानं डोळे बंद करायचे आणि आळंदीच्या मालकाचं स्मरण करायचं. ज्या दिवशी स्मरण कराल आळंदीतले मालक समाधीतनं तुमच्याशी बोलतील आणि ते जशी सद्बुद्धी देतील तशी चाल अभंगाला लावावी. हे बोधे बाबाचे वाक्य. तसं वारकरी गाणं मुखात याला त्याला अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. हे असं गाणं म्हणणारी लेकरं, मी तर नेहमी म्हणतो, गायक वादक कीर्तन करणं इतकं प्रामाणिक परमार्थ करावा कृष्णाबुवा की वरती गेल्यावर वैकुंठाचं दार उघडं करून ज्ञानोबा माऊली आपली वाट बघत उभं राहिले पाहिजे. आणि माऊलीनं आपली स्वारी येताना पाहिली तर माऊलीनं म्हटलं पाहिजे, घ्या ते लेकरू आत. त्यानं मरेपर्यंत माझं भजन केलं, आधी त्याला आत घ्या. काय गोड गात होता, काय गोड वाजवत होता, काय गोड कीर्तन करत होता. इतका निश्चलन प्रांजळ परमार्थ व्यक्तीचा असावा. तसं दोघालाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे पखावाजावरती मृदंगावरती ज्यांची उत्तम पद्धतीनं साथ आहे. आपलं सर्कलवाडी गाव 7-8 दिवस झालं मंत्रमुग्ध केलं जाते. सजीव कीर्तनकाराच्यात बसलेल्या लोकाला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची ताकद नाही, पण ते निर्जीव कातडं विठ्ठल विठ्ठल बोलते आणि ते बोलवण्याचं सामर्थ्य आमचे कृष्णाबुवा त्यांच्यात आहे. म्हणून जोरदार एकदा टाळी वाजवा. पखावज वाजवणं सोपी कला नाही, ते कातडं मूर्त आहे आणि वाजवणाऱ्या सहित ऐकणारी माणसं दंग आहे बरं का स्वामीजी. कातडं मूर्त आहे आणि वाजवणाऱ्या सहित ऐकणारी माणसं दंग आहे. मृतदंग अपभ्रंश तयार झालाय मृदंग. आता हे काही सामान्य बोल नाही, साक्षात महादेवाच्या मुखातनं निघणारे उद्गार म्हणजे पखावाजाचे ते बोल आहे. त्याच्यामुळं सजीव कातड्यानं निर्जीव कातड्यावर थाप टाकायची, बसलेल्या सजीव कातड्याला डोल्याला लावायचं हे सामर्थ्य पखावाजात आहे. म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आदरणीय कृष्णाजी महाराज ज्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं संबंध चित्रीकरण होत आहे, ते आमचे परम मित्र गौरव दादा. बाळू मामाच्या नावानं चांग भलं नावाचा यूट्यूब चॅनल यूट्यूबला आहे. इथून निघून गेला तर घरी बसल्या बसल्या एकदा यूट्यूबला ते सर्च करा, त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब नावाचं लाल बटन एकदा दाबा. आणि हो, शेजारची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्कलवाडी गावात आलेला कीर्तनकार बुवा कुठं चुकला का, त्याचा स्वर कुठं हुकला का, हे जर काला झाल्यावर पाहायचं असेल तर ते फक्त यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला बघता येईल. काही चांगल्या आठवणी कैद करून ठेवण्याचं काम कॅमेरामन करत असतात. मी तर असं म्हणतो, कीर्तनकाराला सेन्स पाहिजे आणि कॅमेराला लेन्स पाहिजे. कळतं ना तुम्हाला? कीर्तनकाराला सेन्स असलं तर चांगलं वाईट कळतं आणि कॅमेराला लेन्स असलं तर लांबचं जवळचं कळतं. लेन्स नसल्यावर कॅमेरा शून्य आहे आणि सेन्स नसलेला कीर्तनकार शून्य आहे. विठ्ठल पवित्र माहोल ज्यांचं व्यासपीठाला नेतृत्व आहे ते परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय योगी अखिलनाथजी स्वामी महाराज बाबांसाठी जोरदार एकदा टाळी वाजवा. अतिशय फार मोठी विभूती आळंदी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आदरणीय महाराज असतात आणि आपल्या सर्कलवाडी गावाला महाराजांचे पाय लागले. 7 दिवस सर्कलवाडीकरांना बाबांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आळंदीच्या ज्ञानोबा माऊलीच्या मुखातली ज्ञानेश्वरी आपल्याला नाही ऐकता आली, पण साक्षात स्वामी महाराजांच्या माध्यमातून आळंदीतले माऊली आमच्या सर्कलवाडीत आले हे लक्षात ठेवा. बस हे आळंदीकर गुणीजन मंडळी अलंकापुरीत राहून तिथलं अन्न ग्रहण करतात आणि मग माऊली सद्बुद्धी तशी देतात. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही थोडे. आणि आपल्या सर्कलवाडी गावातील सर्व गावकरी टाळकरी शेतकरी बांधकरी अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगददार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदिकरून संत महंत भाविक उपस्थित मातावर्ग पितावर्ग गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी बाबा साऊंड सिस्टमवाले यूट्यूब चॅनलवाले आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार गीतकार मूर्तिकार शिल्पकार आध्यात्मिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा व्यापार कृषी क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष बचत गटाचे अध्यक्ष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कीर्तनाला आलेले सर्व जाणते पारमार्थिक श्रोते परिसरातून आलेले गावातून आलेले आज आलेले कधीच न येणारे आज पहिल्यांदाच आले ते उद्या काल्याला येतील ते
सगळे राम जन्माला येऊन गेले, ते जेवून आलेले, पिऊन आलेले, चहा वगैरे फराळ करून आलेले, उपास न धरणारे, 12ला उपास सोडणारे, जेवून आलेले, एकसारख्या साड्या घालून आलेले, पारावर बसणारे, कट्ट्यावर बसणारे, हाताची घडी घालणारे, हात सोडून देणारे, पाय पसरणारे, गुडघं दुखणारे, हातपाय चोळणारे, अजून येत राहतात ते, दुसरे चपले हा नाही उशिरा येतात ते. हा पुन्हा म्हणाय नको बुवानं माझं नाव घेतलं नाही. अगदी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. आणि सगळ्यात मोठं योगदान पारायणाचं ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेललं ते मोरिया मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सर्व्हिस, बरोबर ना? वैभव का ते पाठी कुणाचे डेकोरेशनचे का? हा, वैभव साऊंड सर्व्हिस. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा, मनापासून टाळी वाजवा. बाकी ठिकाणी कमी करा वाढवा म्हणायला लागतं, इथं काही करायची गरज नाही. कीर्तनकारानं येऊन पुतळ्यासारखं उभं राहायचं. ते त्यातली मर्मज्ञ मंडळी जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, ते गेल्याशिवाय कळत नाही. खाली बसून म्हणणं सोपं आहे, आवाज वाढव कमी कर, ते तिथं गेल्यावर कळतं कमी करण वाढव काय असतं ते. ह्या एका माईकची किंमत 5,500 रुपये. मी परवा दिवशीलाच घेतला पुण्याहून बाबा म्हणून मला माहीत झालं. हा, त्याच्यामुळे हे दुखणं काय असतं हे चांगलं आम्हाला विचारा. यात मॅग्नेट असतं, मॅग्नेट. बऱ्याच गायक वादक कीर्तनकारला, वादकाचं नाही काही त्याला घशाचं काम नाही, पण बुवाला गायकाला बऱ्याच जणाला घशाचं कॅन्सर व्हायला लागले. का बुवा असं झालं? तर यातलं खराब असणारं मॅग्नेट आपला आवाज खेचून घेतं. म्हणून गायक वादक गायकानं कीर्तनकारानं तरी किमान हे जपलं पाहिजे. म्हणून त्यांची सिस्टम क्षेत्रात त्यांचा हात कुणी धरायचा नाही. आपल्या पंचकृषीत धरले तर त्यांचे पायच धरायचे वा. त्याच्यामुळं प्रभू रामचंद्राला आजच्या रामनवमीच्या दिवशी विनंती करूया, 2 सिस्टम असल्या तर 4 होऊ द्या, पुढल्या वर्षी 4 असल्या तर 7-8 होऊ द्या, आणि 7-8 असल्या तर 10-12 होऊ द्या. बस का? जास्त लोड द्यावा तर तुम्हाला रान खेचायचं नाही. त्याच्यामुळं तुमच्या कार्यात उत्तर प्रगती व्हावी अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती. सर्व संयोजक, आयोजक, पंक्ती देणारे, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक सगळ्यांना धन्यवाद. कुणी नावाची वैयक्तिक अपेक्षा न करता इकडं मंडपाच्या बाहेर बसणारे, पाठीमागं बसणारे, खुर्चीवर बसणारे, अंधारात उभं राहणारे, कुणाचं नाव आता घ्यायची अपेक्षा करू नका. हम नाम के दीवाने नहीं, हरि नाम के दीवाने हे विठ्ठलो. पवित्र वातावरण, पवित्र माहोल. उपांत्य कीर्तनकाराचा दिवस आज सुरू झाला. उपांत्य म्हणजे काय? उद्या अंतिम दिवस. आज जागराची सेवा, उद्या काल्याची सेवा. नावाची अपेक्षा करायचीच नाही, त्याला कारण आहे. स्वतःसाठी करतात तो प्रपंच कधी संपून जाईल सांगता येत नाही, पण उद्धारासाठी केलेला परमार्थ जगाच्या पाठीवर आजवर संपला नाही, त्याचा अंतही सापडला नाही आणि त्याचा आधी सापडला नाही. परमार्थ फार मोठं धन आहे, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. पण आपण सर्व सुज्ञ मंडळी आहात. आजच्या कीर्तनकाराला जरा बंधन आहे. नामसप्ताह सुरू झाला की दत्ताबुवा त्यातले 2-4 कीर्तनकार बंधनात आहे. पहिल्या दिवशीचा कीर्तनकार नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी. ही जशी ज्ञानोबराय गुरुकुलचे विद्यार्थी ना, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. लहान लहान गोड लेकर आहेत आमचे योगेशजी महाराज त्यांच्या गुरुकुलातले. असं आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. मला येताना मग अशी पिंपुड्यात एक जणांची हाप येताना विचारलं, म्हणजे बुवा कीर्तनकार का? म्हणलं हो. मग काय कीर्तनाचा अभ्यास करायचा नेमका? म्हणलं काही नाही, कीर्तनाचा अभ्यास सुरुवात त्याला टाळीपासून आहे. टाळ शिकावा लागतो, ताल शिकावा लागतो, स्वर शिकावा लागतो, हरिपाठ शिकावा लागतो, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करावं लागतं, गीता पठण करावं लागतं, विष्णू सहस्त्रनाम करावं लागतं, बऱ्याचसा अभ्यास संत वाङ्मयाचा अभ्यास करावा लागतो. मग म्हणले ह्याची विद्यापीठ वगैरे कुठं? म्हणलं अजून तसं ऑफिशियल विद्यापीठ कुठं निघालं नाही, पण स्वामी महाराज आपल्या सगळ्या वारकऱ्याचं ऑफिशियल विद्यापीठ म्हणजे जोगबुवाची वारकरी शिक्षण संस्था देणार ठेवा. बाकी सगळ्या वारकरी शिक्षण संस्था म्हणजे त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची लेकरं. आपण आज सगळ्या संस्थेची माय जोग महाराजांची संस्था. असं जोगबुवानी घालून दिलेला हा नियम आहे. सुरुवात झाली की नामपर प्रकरण आहे. आणखी एक कीर्तनकार बंधनात आहे आजचा, माझ्या आधीचा आज सकाळचे कीर्तनकार राम जन्माचं कीर्तन, त्यांना ते बंधन आहे. आज संध्याकाळचे कीर्तन मागणीच्या प्रकरणातलं, आणि उद्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बरं त्यातही पुन्हा पोटनिमा आहे. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता एक आणि गोधने राखता 2. रांगताना केलेलं चरित्र 1 आणि गोधनं राखताना केलेलं चरित्र 2. 2 चरित्र सोडली तर कीर्तनकारांना उद्या बोलायचं. असे 4-5 बुवा जर बंधनात ठेवले
मधल्या आदल्याला मोकळं सोडलं म्हणजे कन्सेशन दिलं. काय सवलत दिली? कोणताही अभंग घ्या पण धोरणात बोला, नाही तर वर्णात बोलायला लागला तर कालवा होईल. वर्णात न बोलता म्हणजे धोरणात बोला. म्हणजे नेमकं काय करा, अभंग कोणताही घ्या पण त्याला पुरावे देत अभंग सोडवा. माझं इंजिनिअरिंग झाल्यापासून बीटेक मला एक सवय लागलेली आहे. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट असतो त्याला मॅथमॅटिक्स म्हणतात. या गणितामध्ये शेवटच्या उत्तराला जेवढा मार्क नसतो तेवढी मार्क स्टेप्सला आहे. पण कीर्तनकार झाल्यावर कीर्तनकारनं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस बेसवरती कीर्तनकारनं अभंग सोडवला जातो, हे लक्षात घ्या. प्रत्येक स्टेपला मार्क आहे. तसं आमचे गुरुजी म्हटले, पुराहू कीर्तनकारनं अभंग सोडवताना प्रत्येक स्टेपला मार्क आहे. पहिल्या अभंगात महाराजांचं नेमकं काय मत आहे? आपण अभंग सोडवू शकत नाही. जरा माफ करा मला यासाठी. कोणा कीर्तनकार महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला अभंग सोडवू शकत नाही. कीर्तनकारला सोडवण्याची ताकद अभंगात आहे. विठ्ठल मनोरंजन म्हणून कीर्तनकाराकडनं अपेक्षा करायची नाही. मनोरंजन तर टीव्हीलाही होतं. या सर्व माता माऊलींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, त्याला कारण आहे. 8 दिवस तुम्ही मालिकेचा त्याग करून मंडपात बसता बुवा म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे. त्यागी भूमिका आहे त्यांची सुद्धा. म्हणून कीर्तनकाराकडनं मनोरंजनाची अपेक्षा करायची नाही. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, इट इज इंटरमेंटनन्स. मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचं नाही, आत्मउद्धाराच्या दृष्टिकोनातनं बघा. तसं तुकोबांची आजची भूमिका मागणी ते एक तुझं प्रती आहे, तुझं प्रती म्हटले आणि एक काय म्हटले. महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या पुढं. जर का हे जगद्गुरु तुकोबा यांचे अभंग प्रसिद्ध आहे, त्यांचं प्रमाणही आम्हाला पाठ आहे सगळ्यांना. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत आहे म्हणजे 7-8 पिढ्या झाल्या फक्त त्यांनी सेवा केली आणि सेवाच्या मोबदल्यात काही न मागता येत सेवा हा दारवंटा. सेवा करायची मोकळे हातात निघून जायचे. माझं परवा कीर्तन झालं बाबा तुमच्या भागात हिंगोलीला, तर तिथं एक स्वामी महाराज येऊन गेले. म्हणले 36 वर्ष झालं मी गावात येतो. चालू पारायण झाल्यापासून म्हणले शेवटच्या दिवसापर्यंत थांबतो आणि व्यासपीठाचं नेतृत्व संपलं की गावचा नारळ गावातच घेतो आणि जाताना पुन्हा गावच्या थैलीतच घालून मोकळा जातो. म्हणले बाबा याला म्हणायचं निस्वार्थ वृत्तीनं परमार्थ करणारी मंडळी. तसं तुकाराम महाराज म्हणले माझा परमार्थ तो निस्वार्थ आहे. गुरुवर्य पोपट महाराज पाटील कासारखेडकर म्हणायचे आणि अजूनही म्हणतात निरपेक्षता हे परमार्थाचं नाक आहे. तसं परमार्थिकांनी निरपेक्ष वृत्तीनं परमार्थ करावा आणि मोबदल्यात काही मागू नये हे दंडक आहे. मग तुकाराम महाराज मागू नये हे दंडक आहे तुम्हीच सांगितलं आणि नियमाचं पालन उल्लंघनही तुम्हीच करता. म्हणजे झाडात गावात वृक्षारोपण करायला जो बुवा त्याची शर्ट जर झाडं खायला जात असली तर मग झाडं लावता कुणासाठी? म्हणजे याचा अर्थ वृक्षारोपण त्यानं स्वार्थासाठी केलं. महाराज तुम्ही स्वार्थासाठी अभंग लिहिला का? महाराज म्हणजे हे बघा माझ्या गोष्टी जरा क्लिअर करू द्या. एक तर आम्ही मागत नाही, हा आमचा धर्म आहे, पण 2 प्रकारानं मागतो. एक आग्रह केला तर मागतो आणि 2 परिस्थिती निर्माण झाली तर मागतो. ध्यानात बसते ना माझी भाषा? लय बोर वाटत नाही ना? च्या पाण्याची काय सोय? तसं काय असलं तर सांगायचं मला वर. तुम्ही लाजच जाऊ नका. हप्ताला लाडक्या बहिणीचा फ्रेश बसायचा त्या कीर्तनात. हा नाराज व्हायचं नाही. तुम्हाला काही मी म्हणत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे बुवा, तुमच्या सगळं कुठं वर घेऊन चालतं का? बरं फक्त ताट बसा. तुम्हाला टाळी वाजवा म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणत नाही. फक्त सर्वांगाचं कान करून ऐका. नाही तर समाधीचे राजे मी म्हणायचो तुम्ही समाधीच्या राणी व्हायचा. असं काय होता कामा नाही. तुमची समाधी लागता कामा नाही. 2 प्रकारानं मागतो, मागत नाही निषिद्ध सांगितलं पण 2 प्रकारानं मागतो. एक आग्रह केला तर एक आणि परिस्थिती निर्माण झाली तर 2. याला एक्सेप्शन म्हणायचं. मागतच नाही पण एक्सेप्ट सोडून. बर मागणी आग्रह केला तर म्हणजे नेमकं काय? उदाहरणार्थ R.D. बर्बन नावाचे एक सुप्रसिद्ध निर्माते होऊन गेले. R.D. बर्बन होते. R.D. बर्बनांनी चित्रपट तयार केला आणि R.D. बर्बन बरं का दत्ताबुवा, R.D. बर्बनांनी एक गाण्याचं दिग्दर्शन केलं. ते गाणं लिहून काढलं. त्याचे सगळे लिरिक्स लता दिदी मंगेशकरांना दिले. काय गायिका होत्या लता दिदी. माझ्या आवडीचे होऊन गेलेले 2 कलाकार फार आवडीचे बरं का पुजारी बाबा. 2 गायक, एक लता दिदी मंगेशकर आणि 2 पंडित भीमसेन जोशी. 2 गायक सोडले तर बाकी गायकाचं लय ऐकता कामा नाही. पंडित भीमसेन जोशीने एका तालावर एका ठेक्यातच आपलं आयुष्य घालवलं. जे का रंजले
गानर दास मन तोची सारून ओळखा मृदु सबाय नवनीत जाता पंढरीचे सुख वाटे जीवा दाता पंढरी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आरती लागली एकच ठेका त्याला काही गोड गायक होते हो. तसे लता दिदी मंगेशकरांकडे ते स्क्रिप्ट घेऊन गेले. सगळी स्क्रिप्ट वाचली त्यांनी. मागत नाही पण आग्रह केला तर पहिला मुद्दा टापला आपला. लता दिदींनी स्क्रिप्ट वाचली आणि स्वामी बाबा त्यांनी स्क्रिप्ट फाडूनच टाकली. काय गायक असतील. आरती बर्बन जरा नाराज झाली. लताजी आपने स्क्रिप्ट फाडली म्हणजे हो फाडली ना. एवढा चांगला चित्रपट आता व्हायरल होणार होता, गाजणार होता, TRP गाजत होता तुमच्यामुळंच. हे फाडून का टाकलं लता दिदीनं सांगितलं. त्यातला कंटेंट मला आवडला नाही. म्हणजे त्यातली शब्दरचना माझ्या तत्वात बसणारी नाही. हे फालतू शब्द म्हणले माझ्या मुखात नाही याला. सरस्वती माता मला शाप दिल शाप. RD बर्मन नाराज झाले. लताजी हम आपके पैर पकडते हैं, पाया पडतो तुमच्या. तुम्ही जर गाणं गायलं नाही तर म्हणले चित्रपट फ्लॉप जाईल. काय करायचं. गाणं तर गात नाही. RD बर्मन तर नाराज झाले. शेवटी बाहेर गेलेली RD बर्मन आत आली. लताजी आप हमारे बहीण जशी है, तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, याच्या पुढे असं गाणं तुम्हाला या उपरोक्त देणार नाही. पण आता एवढ्या गाण्यासाठी नाक घासून माफी मागतो. पण एवढं गाणं गा. RD बर्मननं नाक घासून माफी मागायच्या आधी लता दिदीनं मोठ्या मनानं माफ केलं. मोठी माणसं मोठ्या मनाची. तर लता दिदीनं सांगितलं या उपरोक्त आधी मला स्क्रिप्ट दाखवा आणि मग गाणं व्हायरल करायचा विचार करा. म्हणजे मी गाणं गाते पण तुमचा आग्रह म्हणून. माझा मुद्दा पडतोय ना तुम्हाला. लता दिदींना फालतू गाणं गाणं त्यांच्या नियमात बसत नाही. पण तरी गायलं कारण आग्रह केला म्हणून. एक प्रकार क्रमांक 2 आहे मागण्याचा. वेळ निर्माण झाली तर परिस्थिती. आता नाथबाबांचं चरित्र सगळं आहे का. एकनाथ बाबाचं पैठण निवासी. नाथबाबाच्या गावात पारावर बसणाऱ्या माणसाची टिंगल चालू झाली आणि त्यातले एक जणाला गावातला माणूस म्हणला हे बघ सगळ्या दुनियेत कुणालाही राग आणून दाखव आणू शकतो पण आपल्या गावातल्या नाथाला कुणी राग आणून दावतो. पैजच लागले. म्हणजे काय करायचं. म्हणले जर नाथबाबाला जो कुणी राग आणून दाखवल त्याला मागेल ती बक्षीस देणार. गावातलं एक नडलं होतं. पोराचं लग्न जमलं, खिशात पैसा नाही. बरं जास्त दिवस दमवून ठेवायसारखं नाही. एक तर जमत नाही, जमलं तर होत नाही आणि झालं तर टिकत नाही. एक तर जुन्या काळातली माणसं म्हणायची प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिलेचा हात असतो. हे नीट आहे का बरं का, ज्याला 5Gची रेंज लागते. जुन्या काळातली माणसं म्हणायची प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिलेचा हात असतो. पण मी आता उलट म्हणतो आधी यशस्वी व्हावं लागतं तेव्हा महिलेचा हात हातात मिळतो. विठ्ठल सोडून द्या. लग्न होणं जमणं आता होत नाही तोपर्यंत सुद्धा आता घोटाळा झाला. आता आमचा जोडीदार तारीख ठरली, लग्न पत्रिका मला व्हॉट्सअपला आली. म्हणलं लग्नाला नाही जमायचं, जरा सीझन चालू आहे सध्या, पूजेला येईन बुवा. मग पूजेला गेलो. जोडीदार दाढीला हात लावून बसला.
बुके हातातला खाली ठेवला. काय झालं? हे म्हणले लग्न नाही झालं. म्हणलं काय झालं बुवा? सगळीकडे स्टेटस टाकला होता, व्हायरल झालं ते सगळं. म्हणजे काय सांगायचे लेका येड्या बाबळी शब्द घेतल्या. तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही माझ्या डोळ्यात बघा, माझ्या हृदयाची धडकन बघा, धडधाड धडाडा आवाज येतो. काय माझ्या हृदयाची धडकन? तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझे प्राणनाथ आहात. काय शपथा घेतल्या म्हणजे. मग झालं काय? असं म्हणत म्हणत म्हणले आम्ही कोर्टापर्यंत गेलो. आणि काय तिच्या ध्यानात आलं, तिनं मला विचारलं खात्यावर बॅलन्स किती. मग म्हणलं मी बी खरं खरं सांगितलं 25,000. ती म्हणली 25,000? म्हणलं हो 25,000. जोडीदार म्हणला येडा आहेस तू म्हणाय पाहिजे होतं माझ्या चुलत्याच्या खात्यावर 25 लाख आहे. माझ्या खात्यावर 25,000च आहे, पण चुलत्याच्या 25 लाख आहे. आणि चुलत्याला पोरगा नाही. माझ्या अख्खा माल आपला आहे, त्याच्या खात्याचा नॉमिनीच मी आहे. तेव्हा म्हणला तसंच म्हणलो येड्या. मग झालं काय? म्हणला चुलत्या संगच गेली. काय झालं म्हणजे? काय राहिलीच नाही ना. म्हणजे जीवाच्या संबंधानं प्रेम आता धनावर गेलं. तसं गावात पैज कशासाठी लागली? धनासाठी. काय माणसं धनासाठी अक्कल लढवतील? धनासाठीची पैज. काय धन मिळणार होतं? मागेल ते. आणि काय करायचं? नाथ बाबाला राग आणून दाखवायचा. कसं साधूच्या वृत्तीत बदल होतोय सांगतो मी. गेला बुवा गावातला गडी, पोराचं लगीन जमाना. नाथ बाबा जेवायला बसले. जेवायला या आले. माऊली बाबा आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. भूक असेल एवढं खाणं याला म्हणायचं प्रकृती. नीट आहे का? भूक असेल एवढं खाणं याला म्हणतात प्रकृती. भुकेपेक्षा जास्त खाणं याला म्हणतात विकृती. आणि भूक असून दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करणं याला म्हणतात माझ्या महाराष्ट्राची संस्कृती. लक्षात ठेवा. प्रकृती वेगळी, विकृती वेगळी आणि संस्कृती वेगळी. आपण संस्कृतीतली माणसं आहे. नाथबाबा जेवायला म्हणले अतिथी देवो भव. जेवायला बसा म्हणजे भूक नाही. नाथबाबाकडे बघितलं त्यांना 10-5 मिनिटं काय कार्यक्रम चालला. आणि गिरजाई साहेब भाकरी करत होत्या. जोळ्याकात भाकऱ्या करायच्या बाया. काय भाकरी टम फुकायची. आता भाकरी करणारी फुगती. भाकरी करणाऱ्या गिरजाई साहेबाजवळ तो माणूस गेला आणि गिरजाई साहेबाच्या पाठीवर त्यानं अशी उडी मारली. आता उत्तर द्या, कोण्या महाराष्ट्रातल्या मालकाला असं वाटल आपल्या डोळ्यात देखत पत्नीला परपुरुषानं स्पर्श करावा? राग आला यायला पाहिजे, रागच यायला पाहिजे. पण नाथ बाबा होते ते महाराज, पैठणचे नाथ बाबा होते. नाथ बाबा म्हटले गिरजा पाठीवर उडी मारली सांभाळा. आता गिरजाई साहेब काही लोकांचे होत्या का? नाथबाबाच्याच पत्नी. शेरात 1.25 शेर मिळाला होता. गिरजाई साहेब म्हणल्या मालक हरिपंडिताला पाठीवर घेऊन स्वयंपाक करायची सवय चांगली लागली, तुम्ही घाबरू नका. हरिपंडित म्हणजे कोण? पोरगा. लेकराला पाठीवर घेऊन स्वयंपाक करायची सवय लागली म्हणजे तुम्ही का घाबरता? जो पाठीवर गेलता तो खाली आला आणि ढसढसा रडायला लागला. मला वाटलं होतं पाठीवर उडी मारल्यावर तरी तुम्हाला राग येईल, पण तुम्ही माणूस आहे का फणूस आहे? तुम्हाला राग येतच कसा नाही? तुम्ही कुठल्या कंपनीचा आटा खाता बुवा? तुम्हाला का राग येत नाही? आता नाथाने उत्तर दिलं हे किरकोळ आहे म्हणले, पण यवनांगावरी थुंकला प्रसाद किरकोळ आहे म्हणले घरातलं वातावरण, पण यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. तिथंही म्हणले मला राग आला नाही. राग येईल कसा? डसडस रडला. म्हणला बाबा माफ करा मला, पण हे मी जे सगळं केलं हे सगळं ठरवून केलं. नाथबाबा म्हणजे ठरवून केलं. काय ठरवून केलं? सावध बसा बरं का, आता दुसरा प्रकार चाललाय. परिस्थिती निर्माण झाली तर नाथबाबा म्हणले का बाबा तू असं वागलास मला सांग. मोठ्या माणसाचं मन लय मोठं असतं. आमदाराच्या आणि खासदाराच्या मनात काहीच नाही हो, पण हे मधले चमचे लय वाईट. आणि चमच्याचा दुर्गुण आहे सरकरवाडीकर. चमचा असतो वाटीत. वाटीत काय असतो? वाटीत चमचा असतो. आणि वाटीत तूप असलं तर वाटीत
वाटीत चमचा असतो, बोला बोला बोला, वाटीत चमचा असतो आणि वाटीतलं तूप वाटीत 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 वाटीला रिकामा करतो तो चमचा असतो. सावध राहा चमच्यापासून. बरेच चमचे चांदीचे असतात आणि काही चमच्याची चांदी असते. विठ्ठल चांदीचा चमचा बरा, पण ज्या चमच्याची चांदी आहे तो कुठलीच योजना ठेवत नाही. ह्यातलं खाईल, पाईपलाईनीतलं खाईल, कुणाच्या मतदानातलंच खाईल, कुणाच्या घरकुलातलंच खाईल, कशातलंही खाईल, कुणाच्या मुख्यमंत्र्याच्या सडकच्या योजनेतलंच खाईल. सरकारनं खडी आणून रस्त्याच्या कडे लवरळली, ज्यानं रातोरात अर्धी घरला पुढे नेऊन टाकली. हे चमच्या. चमच्यापासून सावध राहा. आणि ही बाराखडी शिकवती. बाराखडीची सुरुवातच क ख ग नाही. क म्हणजे कष्ट करा, त्याच्या पुढे शब्द आहे ख, मग खा. आधी कष्ट करा मग खा. खाताना गर्व कराल म्हणून ग, गर्व करू नका. गर्व कराल तर घसराल म्हणून ग. घसरल्यावर कोणाचा चमचा व्हाल पण होऊ नका म्हणून च. चमचा नाही झाला तर जसं राजे शिवछत्रपतींच्या डोक्यावर छत्र देवानं धरलं तसं तुमच्याही देवा डोक्यावर देव छत्र धरल म्हणून छ शब्द पुढे आला. मग छत्र नाही धरलं म्हणून जळू नका. पण ज राहिलेलं घरी गेले हो बघा. मी कीर्तन सांगायला आलो का बाराखडी सांगायला? मग नाद बाबाला तो सगळा इतिवृत्तांत सांगतो. बाबा हे ठरवून केलं. तुमच्या बायकोच्या अंगावर उडी मारायला मला तर बरं वाटतं का? तुम्ही साधू आहे, तुम्ही महाराज आहे, पण तरी मी असं का केलं? हे गावात अशाशी पैज लागली. आणि मग नाद बाबा म्हणले, येडा आहेसले का तू? काय येडा आहेस? अरे मला आधी म्हणला असता हे असलं तर मग मला राग आला असता. बर म्हणले, पण आता घाबरू नको. बघा साधूच्या वृत्तीत बदल कसा झाला. नाथ बाबाला रागीनं स्वभावात आहे का? नाहीच. पण नाथ बाबा म्हणले असं कर, राग तर आला नाही पाहिजे. आता हे तुला पटलं, पण तुझा बी फायदा झाला पाहिजे. नाही नाही, तू 7 दिवस ना घेतलाय म्हणजे तुला मोकळा लावून चालेल का? तसा तू 1-2 तास आमच्या घरात येऊन बसलाय म्हणजे तुला मोकळा लावून चालेल का? म्हणजे काय करायचं? तू गावात पुढं धाव आणि चावडीपासून जा. मी माग काठी घेऊन धावतो. तुला मारताना मी जर पाठीमागनं येताना पाहिलं तर गावातली माणसं ओळखणार, यानं काहीतरी नाथाची कुड काढली. आणि नाथ काठी घेऊन धावतायत म्हणजे त्यांना राग आला. ठरल्याप्रमाणे तसंच्या तसंच केलं. जो मनुष्य घरात आलता त्यानं खोटं खोटं धावण्याचं नाटक केलं. नाथ बाबा पाठीमाग काठी घेऊन. एवढं त्या पैज लावणाऱ्या मंडळीनं बघितलं आणि मग त्यांची खात्री पडली. नाथांना राग आला आणि त्या बिचाऱ्या पोराचं लग्न फुकाट झालं त्या धावणाऱ्याचं. माझा दृष्टांत संपला आणि सिद्धांतावर या. राग येणं नाथबाबांच्या स्वभावात आहे का? बोला की, आजारी का तुम्ही? राग येणं नाथांच्या स्वभावात आहे का? तरी आला का? कारण परिस्थिती निर्माण झाली तर. साधूची वृत्ती 2 वेळेला बदलते. एक आग्रह केला तर बदलते आणि 2 परिस्थिती निर्माण झाली तर बदलते. तसं आजचं महाराजांचं मागणं कशात मोडतं? ते आग्रह केल्यात मोडतं. आता महाराज देहू गावातनं निघले आणि पंढरपूरला गेले. वारकऱ्यानं काही गोष्टी कधी चुकवायच्या नाही. 15 दिवसा एक एकादशी, कार्यनगरी व्रतसार, काही तुझा जीव जातो एके देशी, फराळाच्या मिशी धनी घ्यायची. 15 दिवसाला येणारी एकादशी 1, अशा महिन्याच्या 4. तरी बाया होईच म्हणायला लागल्या. तुम्ही माझ्यावर नाराज आहे का? तुमचा बांध मी कोरला? तुमच्या हिंगोलीच्या भाषेत तुमचं धुऱ्याचं भांडण आहे का? तुम्हाला झालंय काय नेमकं बुवा? अरे 15 दिवसाला 1 म्हणजे महिन्याला 2च ना. अशा 12 महिन्याच्या 24 आणि 5 पर्व काळ. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र. 24 आणि 5 29. जसं एकादशीचं पारणं बारशीला आपण बारस सोडून फेडतो तसं 5 पर्व काळाला आज जेवायचं नाही, उद्या उपवास सोडायचा. आता बरंच गडी राम जन्माला आल्या पुरी भाजी बसलो बुवा. त्याला तुमचा माझा दोष नाही. यंदाच्या वर्षी राहू दे आता बरं का महेश भाऊ. पुढच्या वर्षी रामनवमी दिवशी गावानं उपवास धरा. एखादच जशी आपण धरतो तसं पर्व काळ धरले पाहिजे. तसं वारकऱ्यांना अजून एका गोष्टीला चुकायचं नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मोज. सांग तसे एक मुज पांडुरंग, देहूत न जगदुरु तुकोबा निघाली. मागणं कशात मोडते?
आणि पंढरपुरात जाऊन पाऊल टाकला. आता पंढरपुरात जायच्या आधी मुक्काम पडतात 14. डबल मुक्काम धरायचं नाही. नाही तर तुम्ही म्हणसाल डबल धरल्यावर 14 कसं काय? डबल 14 नाही. यावर्षी 18 जून 2025ला माऊलीची पालखी निघणार आहे. 18 जूनला मुक्काम पडणारी गाव आहेत 14. त्यातलं आमचं फलटण एक गाव आहे, त्यांचं तरड गाव एक आहे. 14 मुक्काम. कुठले कुठले? सोन्याची पणती तुपाने ग पाजळती. आमचा जोडीदार आहे कवी, आणि त्यानं हे भारूड गेले. कशाचं भारूड आलं त्याला काय आधार आहे का काय, पण आपलं रचिव मुक्कामासाठी ध्यानात राहायला. माझ्या ग ज्ञानोबा पहिला मुक्काम आजोळी. दुसरा मुक्काम पुण्यात, तिसरा मुक्काम सासवड. अशा सवत्या मुक्कामी आडवी लागली जेजुरी. माझ्या गगनबाला हात जोडी तो मलारी. यमक जुळवायला लागला. 4था जेजुरीला, पुन्हा वाल्याला, पुन्हा सरकत पुढे निघाली. आता जेजुरीच्या पुढे निघालं की वाल्य. अशा 6व्या मुक्कामी देव वाल्यावरी गेले. माझ्या गगनबाला